नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर थोड्या गुंतागुंतीच्या प्रशासकीय प्रश्नावर चर्चा करणार आहोत. आपल्या स्रोतांनुसार प्रश्न आहे निलंबित कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर स्थितीबद्दल. म्हणजे निलंबित असताना एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळू शकते का? आणि तो राजीनामा देऊ शकतो का? नमस्कार. आणि हो, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, कारण हे नियम म्हणजे केवळ प्रशासकीय प्रक्रिया नाही आहेत, तर यामागे संस्थात्मक शिस्त आणि जबाबदारी ही दोन मोठी तत्वं आहेत. बरोबर. चला तर मग थेट पहिल्या प्रश्नाकडे येऊया. सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र असूनही निलंबित कर्मचाऱ्याला पदोन्नती का दिली जात नाही, हे वरवर पाहता थोडं अन्यायकारक वाटू शकतं. हो, तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण कसं आहे ना, की निलंबन म्हणजे त्या कर्मचाऱ्याचे अधिकार तात्पुरते काढून घेणं, आणि पदोन्नती म्हणजे काय, तर अधिक जबाबदारी आणि अधिकाराचं पद स्वीकारणं. अच्छा. त्यामुळे ज्या व्यक्तीचे मूळ अधिकारच काढून घेतले आहेत, त्याला अधिक जबाबदारीचं पद देणं हे प्रशासकीय तर्काच्या विरोधात आहे. म्हणजे अधिकार आणि जबाबदारी यांचा थेट संबंध आहे इथे. अगदी. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. समजा एखादा कर्मचारी निलंबित आहे आणि त्याची विभागीय चौकशी पण सुरू आहे. अशा वेळी त्याने राजीनामा दिला तर तो स्वीकारला जातो का? नाही, अजिबात नाही. आपले स्रोत याबद्दल अगदी स्पष्ट आहेत की अशा परिस्थितीत कर्मचाऱ्याने दिलेला राजीनामा स्वीकारता येत नाही. पण असं का? म्हणजे यामागे नक्की काय विचार आहे? यामागचं कारण असं आहे की विभागीय चौकशी पूर्ण करून जबाबदारी निश्चित करण्याची जी प्रक्रिया असते ती टाळता येऊ नये. अच्छा. ती चौकशी पूर्ण होईपर्यंत कर्मचारी सेवेत असणं हे एक प्रकारे बंधनकारक असतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की चौकशी पूर्ण होईपर्यंत तो कर्मचारी त्या प्रक्रियेला सामोरं जाण्यासाठी कायदेशीररित्या बांधील आहे, तो पळून जाऊ शकत नाही. अगदी बरोबर. तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. बांधील. हे नियम हेच सुनिश्चित करतात की कोणतीही अनुशासनात्मक कारवाई अर्धवट राहणार नाही आणि प्रशासकीय प्रक्रियेचं पूर्ण पालन होईल. तर मग आजच्या चर्चेतून मला वाटतं दोन गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या. हो. एक, निलंबित कर्मचाऱ्याला तात्पुरते अधिकार काढून घेतल्यामुळे पदोन्नती देता येत नाही, तो एक विश्वासाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि दोन, विभागीय चौकशी प्रलंबित असताना राजीनामा स्वीकारला जात नाही, जेणेकरून जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया ती पूर्ण होऊ शकेल. अगदी. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.